हिरा सोडवे ना प्रश्न माझा फोन हात गुरु चरणी जोड हात गुरु चरणी जोड नाहीतर
बरोबर. आपण प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला ज्या खुर्च्यांवरती लहान मुलं बसलेली आहेत त्या सर्व लहान मुलांना विनंती असेल की आपण समोर येऊन बसा, जेणेकरून आपल्या माता भगिनीला या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. सर्व लहान मुलांना विनंती की आपण समोर येऊन बसा. कृपया सर्व लहान मुलांनी या पुढे समाजा पुढे अनुभवूया आपल्या अस्सल कोकणातील कला. आपल्या मुंबईतील पवई नदीमध्ये विनंती करतो आपल्या पुण्याने महाराष्ट्र रसिकांचे मध्ये जिंकणारे आदरणीय शाहीर राजेश निकम यांना आपण मंचावर विराजमान व्हावे. सर्व उपस्थित रसिक श्रोत्यांना विनंती असेल की आपण टाळ्यांच्या कडकडामध्ये स्वागत करावं. गणपती बाप्पा मंगळमूर्ती श्री दुर्गाप्रिया गजानन महाराज की.
Volume, volume. Volume, volume. हॅलो 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 चेक हॅलो 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 राजा दोन पहिल्यांदा कसला तुझ्या हातात आहे त्याच्यामुळे कसा हलवायचा पण बोल बरोबर आहे का म्हणून सांगतो हॅलो 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 ओ हॅलो म्हणजे हॅलो राजू जरा मला ह्याचा काही गलत नाही पण मला कळतोय हॅलो 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 मी सांगतोय हॅलो आवाज तुम्हाला सर्वांना येतोय ना आवाज येतोय ना कार्यक्रम आपला आहे दोन्ही शाही तुमचेच आहेत आम्ही काय आमचं नाही तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं आणि म्हणून मित्रांनो हॅलो यांचा काय तर लवकर आठवत Volume, volume. हॅलो हॅलो चेक 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 ऑर्डरला आवाज थोडासा द्या हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 आवाज अगदी सर्व येतो ना मित्रांनो एक कशाचा निश्चित सांगा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आता कार्यक्रमाला घरी भाषा करण्यात निश्चित आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाही आदरणीय सन्माननीय शब्दांचं जादूगार बाई विकासचे नागोरे बुवा शाहीरांना विनंती करतो की शाही कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे माझा देखील विषय घेऊन जायचा किती मग तुझ्या गावा किती रात्रीला जागावा किती मग तुझ्या गावा किती रात्रीला जागावा केला हवा दिसार तुझा माझं काळी जमाला हे मनात बसला गालात बसला प्रेम झालंय मला आर मनात बसला गालात बसला आणि प्रेम झालंय मला मग कशी विसरून जाऊ तुला ना माझ्या अरे गुलाबाचा फुला कशी विसरून जाऊ तुला तुला वाचा तुला रसिक राजा विनम्र हा बाबा तुझ्या चंद्रवती करतोय म्हणायचा आहे त्या शासन तुम्ही माय बापा देवा त्या चरणावर विसावा या भोळ्याने कराची ही नाव पैरगिरी नावा हो सभारंगणी तुझ्या या चरणी आधार द्यावा मला
स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा दैवत या हिंदुस्थानचा धर्मधनी राजे शिवछत्रपती शिवरायांना शाही माणा समजला कर सिंहाचा छावा छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा कर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब तुझा बोलता मानाचा मुजरा कर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवाला वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदू हृदय सम्राट अखंड महाराष्ट्रात राहणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाही मानाचा मुजरा कर या मुंबईच्या कवाली तुमच्या वारंवार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन सुंदर कवळीचे आराधनेवर श्री ध्रुवप्रिय गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी वारंवार माझी पाठराखी आई सवाई पोतीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आमच्या त्या कार्यक्रमाची आशीर्वाद श्री ध्रुवप्रिय माऊली प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने काही आणि तुला असा नाताळचा चक्री सामना आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी खरेदीवाले श्री जोडाई मोठे नाच मंडळ मी शाही राजेश्रीक मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाई देवी नृत्य कलावंत अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम राजकलाप्रेमी बायका प्रसिद्ध प्रेक्षकांना शाही मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो आजचा औचित्य आहे आजच्या कार्यक्रमाचे यजमान या ठिकाणी ज्यांनी सेवेची संधी उपलब्ध करून दिली श्री ध्रुवप्रिय माऊली प्रतिष्ठान या माझ्या सर्व मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर महिला वर्ग या सर्वांना या ठिकाणी प्रथमतः दादला धन्यवाद देतो त्याचे आभार मानतो की आपण या मुंबई नगरीमध्ये जे स्वप्न नगरी आहे प्रत्येक माणसाची या स्वप्न नगरीमध्ये आज मित्रांनो श्री गणेश होते आम्हा दोन्ही ही शाही नंतर तुमच्या माध्यमातून आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या मिळवून स्वतःसाठी होऊन जाऊ दे कारण दोन्ही शाही राणी आम्ही मित्रांनो आम्ही आमचा साथ ज्या दिवशी चढवला त्या दिवशी चढवूनच ठेवला आहे कोणी आज त्यांचा साथ उतरवलेला बरं चढवले नाही त्याचा श्री गणेश होते तुमच्यापासून आणि आम्हाला दोन्ही शाहिरांना या कार्यक्रमाचे या ठिकाणी एक भाग बनवलं घटक बनवलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी मोडी घेऊन जातोय ते माझे संगीतकार माझे पाठी लागते आज मला ढोलकीला साथ करतायत माझे बंधू सी होते ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये आपली ढोलकी वाजवलेली आहे विश्वासाचा सुद्धा आज मला ढोलकीला साथ करतात त्याप्रमाणे बँजोला मला साथ करतायत माझे बंधू ललित घेसरे कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं प्रत्येक गाणं दर वर्षाचा क्षण त्यांचा आपल्या भोकल वाचण्यासाठी परवाने असते या वर्षी तसंच काही आपला निश्चित नवीन या ठिकाणी पाहायला मिळेल ऐकायला मिळेल पंकजाला काताळे आज मला कीबोर्डला साथ करतात ऍडव्होकेट मला साथ करते माझा भाऊ प्रणव काताळे शैलीला मला साथ करतात माझे बंधू रोहित जाधव
आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या चौघांचे सुपुत्र दापोली तालुक्यातील अशोक गावचे सुपुत्र आमचे राजूदादा पाड्याळ आणि त्यांचे संपूर्ण सर्व मंडळी या ठिकाणी शाही महाराज मोजरा करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ही कोकणची लोककला मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून सर्वांना कोकणातील घरापर्यंत वाडीपर्यंत घराघरापर्यंत पोहोचली ते माझे कोकणातील युट्यूबर्स आज बरेचसे मित्रांनो नाटकं लागले बघा ऐकायला नाही कुठं पण बघा तिकडे कामाला बघा तिकडे डावीकडे बघा उजवीकडे बघा मागं नाही फक्त थोडंच नाही आहे पण सगळीकडे कामाला लागले आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटतोय येत्या 21 जूनला मी स्वतः शाही राजेश निकम आणि शाही विकासचे नामोरे असा आमचा 2 शाहिरांचा सामना कोकणातील युट्यूबर्स या माझ्या मित्राने आयोजित केलेला आहे आणि तब्बल 15 दिवस अगोदर मित्रांनो सामना हाऊसफुल केला आहे त्या माझ्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या वाजवा 15 दिवस अगोदर मित्रांनो ही काय साधी सोपी गोष्ट नाही 15 दिवस अगोदर 2 मुलांनी आणि मी कौतुक एवढ्यासाठीच केले की माझ्यावरती विश्वास त्यांनी सतत तिसऱ्यांदा ठेवला ही माझी हॅट्रिक आहे युट्यूबर्स मध्ये आयोजनाची आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला देखील लाख लाख धन्यवाद देतो त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरांची सोबती आणि माझे आधारस्तंभ माझे पाठीराखे आमचे गणपतदादा नामोरे असतील आमचे सचिन दादा कोल्हापुरे असतील आणि आमच्या सर्व शाहिरांची मंडळी या सर्वांनी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी आमचे शिष्य मंडळी देखील उपस्थित आहे आज मला कौलाचा साथ करतायत माझे शिष्य वेदांती जाधव प्रमोद गोवळकर प्रशांतदा मांडवकर या सर्व माझ्या शिष्य मंडळी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाही वर्ग गुरुशाही वर्ग उपस्थित राहिले असतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील वेळा अभावी न कळत जर कोणाचं नाव राहून गेलं असेल मित्रांनो तर या शाहिराला या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो त्याप्रमाणे शाहिरांचे सर्व संगीतकार आज सगळ्यांनी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याच्यामध्ये आज शाहिराला बँजोसाठी साथ करतायत कोकणातील या श्लोककलेतील एक बुलंद असे बँजो प्लेयर आमचे सतीश भाऊ साळवी आणि आमचे अजित असतील सर्व आमचे मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता सर्वांना मुजरा झालेला बरोबर आहे ना रीतिरिवाज झालेला आहे बरोबर आहे ना बरं जर आज बायको उभी आहे समोर नवऱ्याने त्या बायकोला शोभा आहे काय नवऱ्याच्या समोर काय तर बायकोला विचारायचा कोण आहे ना नवरा बायको दोघांनी विचारताय कोण आणि म्हणून मित्रांनो आज ही बाजू मांडतोय आधी बाईची पार्वतीची बाजू मांडतोय आणि आज आमचे विरोधी शाही जे भगवान शिवशंकरांची बाजू म्हणजे दुर्योधनाची बाजूचे मांडणार आहेत ते माझे प्रतिस्पर्धी शाही कोकणातील नामवंत शाही या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विकासचे नामोरे बुवा प्रत्येक या ठिकाणी शाही मानाचा मुजरा करतो शाही आज तुमचा साथ तुम्ही चढवला तुमचा साथ तुम्ही आज चढवलाय का तसली गणेशा होते माझ्यापासून या आपल्या ध्रुवपियापासून कारण सुरुवात होते तर तुम्हाला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांना आज मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या या ठिकाणी अशी आशा बाळगतो तुमच्या कार्यक्रमाचा मित्रांनो पैसा या ठिकाणी बसून आम्ही दोन्ही शाहीर करू ही ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आज दिवस आहे शिवरात्री अभिषेकाचा या महाराष्ट्राचं गौरवधनी या महाराष्ट्राचा गाड्यावर अरे 33 कोटी देवांची मंदिरं सर्वकडे आहेत 33 कोटी देवांची मंदिरं तर सगळीकडे आहेत पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना झालं तुमच्या माझ्या हृदयात आपली जागा निर्माण केली त्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला विवाह अभिवादन करून गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आणि झोलाई पडोसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्या आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र
दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा, या महाराष्ट्राचा झाल्याला, या महाराष्ट्राचा आराधनेवर आज खरे आपण शिवराज्याभिषेक झाला. या महाराष्ट्राचा थोरला तरी राजघाटीवरती विराजमान झाले. दिवस होता 6 जून 1674 सालचा आणि आज जे निमित्त आहे मित्रांनो, निमित्त आहे आज माझ्या ध्रुवप्रिय गजाननाच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं. पण दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा, माझ्या शिवरायांचा, तुमच्या माझ्या महाराजांचा. आणि म्हणून मी समर्थ माझ्या शिवरायांच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे का लक्ष असं आहे. की माताची जागीने आई भवानी नवस केला, असा पुत्र देव माझ्या पोटी, या महाराष्ट्राच्या रक्षणा, या भवानी मातेच्या कृपाशीर्वादाने, माय भवानीच्या कृपाशीर्वादाने सारा चमत्कार झाला. या महाराष्ट्राचा आढावा माझा शिवराया, बघा शिवनेरीवरती जन्माला. आणि आजच्या दिवशी माझं राज्य बसलं होतं राजघाटीवरती, विराजमान झाले छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आई भवानीला जिजामातेने नवस होण्यासाठीच केला. आई आपण या महाराष्ट्रामध्ये पवित्र अशा साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये माय माऊलींच्या अभूत चिदांतरे देशीवरती काढले जात आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये असा एखादा गोंधळचा हिरा जन्माला घाल, या उदरामध्ये जे बाळ वाढताय, या माझ्या पोटी असा एक बाळ जन्माला घालच्या माझ्या महाराष्ट्राचा उद्धार करेल. आणि म्हणून मित्रांनो 19 फेब्रुवारी 1630 साली सुवर्ण पहाट उगवली, राजे शिवछत्रपती शिवनेरीवरती जन्माला आले. आणि म्हणून मित्रांनो समोर माझ्या राजाच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे का लक्षात. या महाराष्ट्राचा वाणी, या महाराष्ट्राचा वाणी, रयतेचा होता राजा, हिंदवी या हिंदवी स्वराज्यासाठी लढला शिवराय माझा. महाराष्ट्राचा वारी, या महाराष्ट्राचा वारी, रयतेचा होता राजा, हिंदवी स्वराज्यासाठी लढला शिवराय माझा, हिंदवी स्वराज्यासाठी लढला
शिवाजी गणपती बाप्पा प्रसाद दर्शना भालेकर माऊली निवेदी गणपती कोडी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक आहे. त्याप्रमाणे श्री गुरुवाप्रिय गजानन मंदिर उपाध्यक्ष राजू देसाई माऊली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर असं पारितोषिक आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी प्रथमेश सावंत रतेश भाई या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहादर असं या ठिकाणी पारितोषिक आहे. शाहिरी मनाचा मोजला करत होता. मित्रांनो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी राजेश भाऊचा मित्र परिवार शांत वर्ग देखील गणेशाप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो मागाशी काही गणपतीने नाव लावून गेलं. आपल्या कोकणातील एक उत्कृष्ट ढोलीपटू आमचा अपूर्व झाडेकर असेल, त्याचप्रमाणे माझा भाऊ अक्षय डफळे असेल, आमचे पुण्यातून खास या ठिकाणी आलेले आहेत. अशा आमची सर्व मंडळी या ठिकाणी आमच्या गर्दीमध्ये लांबून लांबून मित्रांनो, कारण कार्यक्रम आहे पहिला आज मुंबई रंगमंचावरचा. भले कार्यक्रमात हॉलचा नसू दे, पण माझ्या युवाप्रिय या माझ्या आवडी प्रतिष्ठानासाठी एवढ्यासाठी त्यांचे आभार मानेन मित्रांनो की तुम्ही 100-200 रुपयाचा विचार नाही केला तर माझा आलेला रसिक राजा खुश कसा होईल याचा विचार तुम्ही केला आणि म्हणून तुमच्या ठिकाणी आभार मानतो. तर मित्रांनो विषय आहे स्तवन या ठिकाणी झालेला आहे. विषय आहे गणाचा, बरोबर आहे ना. आणि आजपासून मित्रांनो नारळ फुटलेला आहे दोन्ही शाहिरांचा. कारण इथून पुढे मित्रांनो मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे पण बरेचसे कार्यक्रम आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे पण थोडेफार का होईना पण कार्यक्रम आहेत. म्हणून विषय कसा आहे या ठिकाणी आमचे संदीप मोरे पंच मंडळी देखील अरे आज सगळं नवरा आमचं टोपरं सगळ्या या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून म्हणायचं आहे की बदलत्या वातावरणानुसार बघा, बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे, बरोबर आहे ना. जो आरती घेतो त्याला कधीच सर्दी होत नाही, पण जो बिना आरती वाला आहे त्याला मात्र सर्दी नक्की होते. म्हणून म्हणतात बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे. आजच्या कार्यक्रमाचा माझा प्रत्येक रसिक नायबा हा गर्दी आहे आणि म्हणून दुर्वाप्रिय गजाननाच्या कार्यक्रमाला ही जमलेली एवढी गर्दी आहे, जमलेली एवढी गर्दी आहे. पतिदेव आज मी त्यांच्या आधी पाहिला आहे, ते माझा भगवान श्री शंकर आहे. आता बघूया ना की तिसरा मला कुठला होणार देतो. अरे बरे ना, असं म्हणतात की भगवान शिवशंकर जेव्हा तिसरा डोळा उघडतात तेव्हा तो तांडव करतो. ह्यानी जरी तांडवाज किती केली तरी त्यांचा 5 पांडव माझ्याकडे आहे. तुम्ही काय काळजी करायची नाही मित्रांनो. आणि म्हणून विषय या ठिकाणी स्तवन झालेला आहे. गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय, म्हणायचं आहे का या ठिकाणी विवाहित घोटिबा उठवणे साहेबांच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहादर पारितोषिक दिलेला आहे. त्याप्रमाणे बाजीराव जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक. आणि म्हणून मित्रांनो विषय असा आहे की म्हणजे मी शाहीर म्हणतात की गोळा भांडवल करतात. गोळा भांडवल कशाला पैसा तुमचं
खर्च तुमचा, माझा वैभव हवाय कशाला? पण मित्रांनो विषय कसा, विचार हा किती आहे अगणित काही नाही वर, देणारा आहे का आपला कोलंबोदर. 2024 घराचा साक्षीदार शाही राजेश बुवा निकम. नाव गाण्याचं बोलायचं, गाण्याला पंप बांधायचं. 2025 पहिला साक्षीदार आहे शाही राजेश निकम. शाहिराचे 2 गाणं फेमस झालेला माणूस आहे विकास शेठ नागोले. 2 गाण्यावर आणि उत्कृष्ट लेखणी आहे शाही, सुंदर लेखणी आहे. या 2 गाण्यांच्या जीवावरती आज तुम्ही नावाला आला का? वर्ष उजळले 2026. आज पण त्यांनी काहीतरी नाकाचा फेरड लावून आणला नसेल पण शाहिरांनी. विषय कसा, गावाला मित्रांनो पेरणीची कामं चालू, बरोबर ना? गावाला काय आहे, नागराचा भाग उठला की लोक फेरड लावतात. तर गावची पद्धत आहे, पेरणीची कामं चालू आहे सगळीकडे. भाग उठला की लावतात घर, भाग उठला लाव फेरडू, भाग उठला लाव फेरडू. तसा आज या वर्षी सुद्धा कार्यक्रम आहे त्यांचा आणि माझा पहिला 100% 2026. कारण त्यांना माहिती आहे राजेश बुवा आपल्यासाठी चांगल्या पायाचाच माणूस आहे. आणि राजेश बुवा सोबत राहिलेले गणबुवांचे सुपर डुपर हिट झालेले आहेत. म्हणून 2026 ला पण त्यांनी काहीतरी आज माझ्या बाजूनी माझ्या सोबत काहीतरी चांगलाच मागला असेल. विषय आहे माझ्या गाण्याचा. शाहीर सांगाय बुवा गण आपल्यासमोर ठेवतोय, बक्षीस आलेलं आहे. परशुराम घाणेकर धोंडीवाला यांनी 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि माझा भाऊ मनीष उटेकर गावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. विषय आहे गाण्याचा आणि म्हणून विषय जून महिना मित्रांनो चालू झालेला आहे. आजची तारीख आहे 6 जून. पण ह्याच्यावर नक्की कोकलाय तरी कोण, ह्याच्यावर कोकलाय तरी कोण पता लागत नाही मित्रांनो. अक्षरशः माणसाच्या अंगाची घाई नाही होते तरी पण हा काय पडायला मागत नाही. पण विषय काय मित्रांनो, कर्म कुणाला कुणाचे चुकलेले नाही. देवाने पण अंदाज लावलाय. अरे माणूस आजकालचा देवाला पण घाबरत नाही, देवाला पण नाका न आणणार माणसाला पण. देवाला सुद्धा हात टेकायला लावला आहे माणसानं. पावसानं पण ठरवलंय अंगाची सारा तुला किती जाऊ दे, घामोळ्या तुला किती जाऊ दे का, पण जेव्हा मला पडायचं तेव्हाच मी पडणार. कारण मित्रांनो ही त्याची सत्ता आहे, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तर पावसाचा थेंब काय पाडेल मित्रांनो. आणि म्हणून विषय आहे गणाचा आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. माझ्या भक्तजनांच्या रक्षणाला तू सगळा धावून येशील का, पाठीराखा निर्दोषांचा श्रीगणा तू होशील का, संकटकाळी भक्तजनांना तू गणेशा आधार देशील का. आणि म्हणून या गडकचा मला 33 कोटी देवांचा अधिपती ज्या विघ्नहर्त्याला मान मिळाला पहिला पूजेचा, 33 कोटी देवांच्या सगळ्या देवांमध्ये मान मिळाला माझ्या विघ्नहर्त्याला. आणि म्हणून आज माझा या पवई सुंदर नगरचा पवई म्हणजे पवईचा माझा जो दुवाप्रिय माझी जी गजानन आहे त्याच्या कृपा आशीर्वादाने आज माझे सर्वच लेखन सुखाचे दिवस जातात, सुखाचे तास जातात. पण विघ्नहर्त्या सप्टेंबर महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये तू विषय घेणारच आहेस. अरे पण आज या भूतलावरती या कलियुगामध्ये जातीची अवस्था आहे, जी व्यथा आहे, छोटी मुलं ओळखत नाही. आज एवढे नरक पाडले, एवढं पाप या भूतलावरती होतंय की 4-5 वर्षाच्या शोषणावरती अत्याचाराने बलात्कार होत आहे. माय मावल्याला म्हणून सांगतोय आज बाजू म्हणते तुमची, बाजू म्हणतो आदिमाईची. गणाचा विषय आलाय शाही, गणाच्या प्रत्येक शब्दाचे लक्ष असावं म्हणून म्हणतो. वाढले हे पाप जगी सांगू मी पुन्हा. तूच अंतर्यामी आहेस. अरे
हलत नाही. या भूतलावरती चाललेली व्यथा गणेशा तू जाणू शकतोस. तू अंतर्यामी आहेस, सुख करता तू आहेस, दुःख करता तू आहेस, साऱ्या विघ्नांचा नाश करणार तू बाप्पा आहेस म्हणून म्हटलं. वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा तारण्याय भक्त जनाना तुम्ही वागना अवतारण्याय भक्त जनाना तुम्ही वागना वाढले हे पाप जगिया
गैरी बक्षीस आलेले आहे सन्माननीय राजा तालुका माजी अध्यक्ष आदरणीय मला गुरु समान असणारे सन्माननीय चंद्रकांत झोंडू जड्यार माऊली. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आमचे बंधू सचिन दादा तावडे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी शहरी नेमकं होतो दादा, जरी तुमची आमची भेट नसली तरी पण एकदा माणूस माझ्या नजरेत बसला की त्याला मात्र मी चांगला ओळखतो आणि म्हणून समान झालेला आहे, गल झालेला आहे. आता खरी माझ्या गवळणी पासून आहे ना? बरोबर ना? पण विषय मित्रांनो काय आहे? विषय काय आहे? भावकी धोती कंदार घरचा देव जाऊन देव करतात. जाणकार मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना कळतं गोवा नक्की काय बोलतोय तो. विषय कसा आहे बघा. हा काय हेलिकॉप्टरचा काढून नाही ना आणला? हेलिकॉप्टरचा जायचा दिसतोय ना तेवढा. 2 बुवा आणि 8 गुणे 16 पोरं वरती बसले त्याच्यावर. बाजूला बाजूला 16 8 गुणे 16 आणि 2 बुवा 18 जण अगदी एवढ्या पाट्यावर नक्की बसते. मग आम्हाला उतरा खेळाला आणि ह्यांना उतरावा माझ्या त्याच्यावर बसू. पण विषय कसा नका मित्रांनो, नवरा बायकोचा भांडण. बरोबर आहे ना? नवरा बायकोचं भांडण काय झालं मिटत नव्हता. काय घरच्या देवाची नाही होती का गावच्या देवाची नाही होती पताच नव्हता कोणाला. पण भांडण मिटला. भांडण मिटला. तसे विषय काय मित्रांनो, नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या, नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या, भांडणात तर मित्रांनो प्रेम वाढतात. ज्याचे झाले त्यांना अनुभव चांगला आहे. बरोबर ना? नवरा बायकोचं भांडण किती जरी झालं तरी त्या भांडणात मित्रांनो माझे बंधू कल्पेश्वर गाडीवर लग्न झालेला माणूस लगेच बोला पाहिजे. भांडणात ज्यांची झाली नाही त्यांनी अनुभव घ्या, ज्यांच्याकडे झाले त्यांचा. तर भांडणात प्रेम मित्रांनो वाढतं. तसं आज भांडण आहे, आज भांडण आहे या राधेचं आणि या गाण्याचं. भांडण आहे प्रेमाचं. बरोबर आहे ना? भांडण कसं आहे? प्रेमाचं. तर बुवा म्हणतात हे कमराच्या खाली बोलतात, हे म्हणतात बुवा म्हणतात कमराच्या खाली बोलतात. आता ह्यांना कमराच्या खाली बोलून उभे बाहेर साहेब, तुमचा पण तास आणि आमचा पण काय हा फायदा? गाव कोल्हापूर दादा हे म्हणतात कमरेच्या खाली उभे खाय का ह्यांना बोलून. विषय कसा मित्रांनो ऐका. पण आजचा कार्यक्रम आहे गोड, जागा आहे पवित्र. माझ्या माई मावल्या आज निश्चित या ठिकाणी बऱ्याचशा संख्येने उपस्थित आहेत. प्रेमाचं भांडण शाहीर हे गाणं हे माझ्या सावळ्या हे माझ्या कृष्णा. अरे राधा तुझे तुला काय सांगले कानाचा चोथा उका ठेवू नका. म्हणून विषय आहे प्रेमाचा मित्र. गोड विषय आज जे अजरामर प्रेम झालं राधेचं आणि तिच्या कानाचं गोकुळातलं प्रेम. आज पट्टा लागलाय त्या प्रेमाला या कलियुगामध्ये. बरोबर मित्रांनो? पट्टा लागलाय प्रेम बरोबर डगर तुझं आकमण भरलं घर तुझं अगं गटारी करून तूच म्हणते गटार मला. पाखरू का म्हणून पाखरा आझाद केलं तुला. हा माझा पाखरू नाही भाई, हा माझा रापकिडा आहे. रापकिडा हा पाखरू नाही, हा रापकिडा. हा कोण आहे? हा माझा पाखरू नाही, हा माझा रापकिडा. कारण हा पाखरू उजेडात दिसायचा नाही, हा रापकिडा घालोखात दिसे. असा माझा रापकिडा. प्रेमाने बोलते गो, प्रेमाने प्रेमानेच तुम्हाला घेतो गो आज. आणि तुम्हाला थोडासा देतो वाटून खा. चांगला तर बदल विषय आहे. गवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमलाच नाही. काना हे माझ्या सावळ्या अरे 14 वर्षाचा माझ्यापेक्षा लहान होतास. मी लग्न केलं ना आण्याशी, पण लग्न करून जेव्हा सासरी मी आण्याच्या घरी गेले ना काना, अरे माझा एक दिवस माझी एक रात्र अशी गेली नाही की माझ्या स्वप्नात मला समोर मला कधी तू दिसला नाहीस. एवढं मी या स्वतःच्या हृदयामध्ये अरे माझ्या अन्याला कमी पण तुला मात्र स्थान दिलं म्हणून म्हणायचं की तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमलाच नाही. या संसारात मन माझं
रुक्मिणीला तिने निवडला आले याला. पण आज मित्रांनो जरी स्थळी काष्टी पाशाणी नाव फक्त आजरावर राहिलं ते माझ्या राधेचं आणि प्राणाचं. म्हणून म्हणलंय हो ये बंधन तो प्यार का बंधन है जन्म का ये संगम है. म्हणून बुवा आज जागा आहे पवित्र, तारीख आहे 6-8 दिवसांमध्ये तुमच्या माझी झोपी जोडत आहे 14 तारखेला. म्हणून बुवा आज तुम्हाला प्रेमाने सगळं देते बुवा. आणि शाहीर आज तुमच्याशी ही बायको ही दादा प्रेमानच होते. पण जर बुवा जर है ना लाल लाल कलरची साडी साडीचा कलर लाल आणि माझ्या सोबत तुझा आला नाचू माझ्या सोबत तुझा आल्या घाला लेंगा पांढरा आणि वरती कुर्ता असेल लाल तर त्या खाली लेंग्याचा पांढरा कलर शाहीर आपोआप पिवळा होईल. एवढी मात्र काळजी घ्या. म्हणून देवाचा विषय आपल्याला पडून म्हणायचं आहे का विषय का काय मागेल आजच्या कार्यक्रमासाठी माझा तरुण वर्ग जास्त आहे. मित्रांनो या गर्दीमध्ये मी कोणाला डिवचून बोलत निश्चितच नाही. पण प्रेम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं बरोबर ना. प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं. म्हणून प्रेम सर्वांनी केलं. पण मित्रांनो आवर्जून एवढंच सांगेल ज्याच्यावरती प्रेम केलं असाल जिच्यावरती प्रेम केलं असाल तिला मात्र कधी फसवू नका. काय म्हणतो कारण माणसानं जर देव करून घातला तर भक्ताकडे जाऊन एका कोपऱ्यामध्ये नागासाला काम होतो. पण माणसाची आस एका माणसावरती बसती 100 नाही 500 भगत खाली आणून अंगाला धोपाला लावा माणूस माणसात राहत नाही. म्हणून विषय आहे राधेचा. राधा या काळाला प्रेमाला काय सांगते म्हणून वाटते अरे नाही ना तू माझ्या तू भरला तुझ्या विना वेळ ना सरला काळा सोबतीला नसताना तरी अंतरा तुम्ही वळला कथा आहे अहो अमर या प्रेमाची वेडी राधा मिया घनश्यामाची. काका म्हणून सांगते तुला अरे 14 वर्षांचा तू माझ्यापेक्षा लहान होता पण तुझ्यासाठी मी वेडी दिवाणी झाले होते तरीही मला तू फसवलंस. म्हणून म्हणायचं 1 2 3 4 नयनाती भाषा तू भरला तुझ्या विना वेळ ना सरला. नयनाती भाषा तू भरला तुझ्या
आई तुझ्या कृपेनं वन्स मोर गाणं झालं पाहिजे. शाहीर राजेंद्र निकम यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. आई तुझ्या कृपेनं या ठिकाणी सन्माननीय दुर्वाप्रिय प्रतिष्ठान माऊलीच्या वतीनं पंचकोटी गुरुद्वाराचे अध्यक्ष सन्माननीय श्री दयासिंगजी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतो की सर आपण या रांगणामध्ये यायचं आहे, या रंगभूमीवरती यायचं. आपण या ठिकाणी यथोचित सन्मान या मंडळाच्या वतीने होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा. समाजाच्या काळावरती विषय असावा म्हणून विषयाचे विश्लेषण करतोय. विषय असा आहे मित्रांनो, विषय असा आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाला खाली तुम्हाला बाजू दिली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. विषय शाहीर असा आहे, युट्यूबच्या माध्यमातून ही लोककला अगदी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचते. काही शाहीर असे पण आहेत, बघा मी काय म्हणतो, तुमच्या या माध्यमातून सांगतोय, एक ती पद्धत आहे कलगी तुऱ्याची की जोपर्यंत एखाद्या शाहिराचा विषय फुटत नाही, जोपर्यंत एखाद्या शाहिराच्या विषयाचं उत्तर फुटत नाही, तोपर्यंत विषय पाहायचा नाही. शाहिराचा विषय कोणता आहे का? आकडे आणि कोणती आहे का बघा, विषय तोच आहे. गेल्या वर्षी शाहीरने विषय बदलला होता. आकडे आणि कोणती म्हणजे अजून त्यांच्या नावाला कुठं भरडो लागलेला नाही म्हणून आकडे कोणती आहे, पण विषय शाहीर मी तुम्हाला म्हणून सांगतोय, आज तुम्ही नामवंत शाहीर आहात. समर्थ कोकणामध्ये तुमचा गाजावाजा आहे, शुभेच्छा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा. पण शाहीर प्रश्न उत्तराचा जो भाग आहे, जर समोरच्या शाहिराचे विषय उत्तर दिलं तर त्यात काही कमीपणाची तुम्हाला गरजच नाही. समोरच्या शाहिराला देखील तेवढ्या मोठेपणाला ते उत्तर मान्य केलं पाहिजे, म्हणून शाहीर प्रश्न उत्तराचा भाग आहे. पण जर बाजू मारून येऊन जर तुम्ही वेळ काढत असाल तर त्याला काय अर्थ राहणार नाही शाहीर. म्हणून माझा विषय जो तुमच्यावरती मी दिलाय त्या विषयाच्या माझ्या ग्रंथाचा पुरावा आणू नका, माझ्या विषयाचा ग्रंथ आणू नका, पण माझ्या विषयाच्या अगदी थोडंफार जरी जवळ पोहोचला शाहीर तरी आज माझ्या या पवई नगरीमध्ये तुमचा या समाजाचा साक्षीने शाहीर सत्कार करेल. पण घंटा बोलायचा नाही. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे सन्माननीय मंदार राजेंद्र देसाई माझ्या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं महाराज पारितोषिक आलेलं आहे. म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. प्रश्न पण आपल्यासमोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुमचा माझा सामना आज इथे लागणार आहे, की तुमचा माझा सामना आज या पवई नगरीमध्ये रंगणार आहे. तुमच्या प्रत्येक गाण्याला लाभोरे बुवा मला शुभा उत्तर देणार. तुमची खरी हुशारी ओ लाभोरे बुवा, तुमची खरी हुशारी आज मी इथे पाहणार आहे. आणि जमलंच तर या रसिकांच्या साक्षीने आज हा राजेश बुवा या रंगमंचावरून बाजी मारून जाणार. म्हणून शाहिरा सोडले ना प्रश्न माझा फोन, अरे वादा ना तोड, वादा ना तोड. विषय काय माहितीये, काढतूस आले भारी भारी आहे, काढतूस आहे ना लय भारी आहे. विषय काय आज म्हणजे शाहीर म्हणतात शक्तीवाला सुरुवात करतात. काय म्हणतात हे शक्तीवाला म्हणतात सुरुवात करतात म्हणून आम्हाला दुयेवाल्याला बोलायला लागतो. पण म्हटलं आज आपण आपला ट्रॅक बदलायचा नाही. पण जर बुवा ट्रॅक हलवला तर तुमच्या गाडीला 14 तुम्ही 48 तासाचा मेगा ब्लॉक लागेल, याची फक्त तुम्ही नोंद घ्या. म्हणतोय शाहिरा सोडले ना प्रश्न माझा फोन, हात गुरु चरणी जोड, हात गुरु चरणी जोड, नाहीतर मोडीन तुझी बोड. हात गुरु चरणी जोड, नाहीतर मोडीन तुझी बोड. हात गुरु चरणी जोड, नाहीतर मोडीन तुझी बोड.
जे मित्रांनो गुहागरमध्ये जो अर्जुनीमध्ये कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी जे अशा कोळी मानवासाठी जे गाणं गायलं होतं आई तुझ्या पूर्वी किल्लेलं त्या गाण्यासाठी वंशकोर आलेला आहे आणि म्हणून फरमाईश आलेला आहे एका मोठ्या प्लेटवर. त्याप्रमाणे स्मित प्रसाद घाणेकर निर्मिती गणपतीबाई धनांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार घोषित केलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी फरमाईश येतं कोणाला पोस्टर समीन देतं. खोल्यानं पोसतोय समिंदर आर देवाची कृपा आम्हावर माझ्या खोल्यानं पोसतोय समिंदर. आणि म्हणून मागुली प्रतिष्ठानाचं या माझ्या मागुली प्रतिष्ठानाचं आहे नियोजन भारी. मागुली प्रतिष्ठानाचं आहे नियोजन भारी. दुर्गप्रिय गणेशाची हो दुर्गप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी. दुर्गप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी.
त्याचप्रमाणे माझा भाऊ सोहम गडशी राजेश निकम काय देवरुख नेते माझ्या भावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा उपहार त्या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शा पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य दिलं, शांततेचा आश्रय दिला. निश्चित शाहीराने देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मुलाचं सहकार्य द्या, शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहीरांना सुद्धा त्यांच्या पहिल्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो या ठिकाणी मेघा पाटाडे राजेश निकम सप्तसुरांचा बादशाह त्याचप्रमाणे कुमारी सिद्धी चंद्रशेखर